नमस्कार. काही वैयक्तिक कारणांमुळे मला पुढील भाग अपलोड करता आले नाही. त्याबद्दल मी आपली माफी मागतो. खरं तर कारण देणारा व्यक्ती हा कधी यशस्वी होत नाही, हे मला माहिती आहे. पण काही वेळेला पर्याय नसतो. काही गोष्टी अशा घडत असतात, की त्यामध्ये माणूस स्वतः थोडं अडकून जातो. त्यामुळे तसा मी सुद्धाही अडकलो होतो. तर तुम्ही मला माफ कराल, अशी मी आशा व्यक्त करतो आणि पुढच्या भागाकडे आपण वळूया. नारायण धारप यांची 440 चंदनवाडी, ज्याचे 9 भाग आपण आपल्या मनुश्री आर्ट्स एंटरटेनमेंट या युट्यूब चॅनलवर अपलोड केलेत. आणि आता आपण जाऊया 10व्या भागाकडे. न्याहारी झाल्यानंतर बागेत 2-4 चकरा मारायचा येडाम यांचा रोजचा नियम होता. आजही ते बागेत फिरत होते आणि लांबवरूनच त्यांना त्यांच्या शिकारी कुत्र्याचं गुरगुरणं आणि भुंकणं ऐकू आलं. तो अल्सेशियन म्हणजेच भल्या भल्यांच्या छातीत धडकी भरवणारा होता. त्याला बंगल्याच्या पोर्चमध्ये साखळीने बांधला होता. पण आता तो ताठ उभा होता, फाटकाच्या दिशेला पाहत होता आणि गुरगुरत होता, भुंकत होता. येडामांची नजरही तिकडे गेली. फाटकाबाहेरच तो अगडबंब माणूस उभा होता, जसा उंच तसाच आडवा. काळ्या केसांच्या जटा खांद्यावर लोंबत होत्या, मिशाही झुपकेदार होत्या. कुत्र्याला गप्प करून येडाम फाटकापाशी गेले. जवळून तर तो आणखीनच धिप्पाड दिसत होता आणि एवढा जबरदस्त कुत्रा त्याच्यावर भुंकत असूनही त्याच्या चेहऱ्यावर चिंता किंवा काळजी याची पुसटशी खूण सुद्धा दिसत नव्हती. येडामांची अशी कल्पना झाली की कुत्र्याने झेप घेतली तरी हा माणूस मागे हटायचा नाही. फाटकापाशी पोहोचल्यावर जरा थांबून मग येडामांनी विचारलं, तुमचं काही काम होतं? नागराज भेटला होता, खर्जातला आवाज. क्षणभरात येडामांना सर्व काही उलगडा झाला. असं न बोलवता कुणी त्यांच्याकडे येणं त्यांना फारसं पसंत नव्हतं. पण सुरुवातीला त्यांनीच नागराजला बोलवून घेतलं होतं, ते पण गड्यामार्फत. आधीच मालकांबद्दल त्यांना उत्सुकता मोठी आणि अशी चटकदार बातमी ते तिखट मीठ लावून सगळीकडे पसरवणारच. मालकांनी मांत्रिकाला बोलावलं होतं. आता आशांची रांग लागली नाही म्हणजे मिळवलं. त्यांनी विचार केला, हे असले लोक सावध शोधतच असतात. कदाचित त्यांना स्वतःलाही हे लोक चांगला हाती आलेला बकरा समजत असतील. त्यांना त्यांना त्या विचाराने त्यांचे ओठ जरासे दुर्मटले. ठीक आहे, खेळू दे त्याला त्याचा खेळ, ते मनाशीच म्हणाले. या माणसाशी बोलायला हवं. पण त्याची जागा ही नव्हती. फाटकाची कडी काढून ते म्हणाले, या. त्यांच्या मागे 2 पावलं राहत तो माणूस त्यांच्या पाठोपाठ आला. आधी कुत्र्याची गुरगुर जोरात चालली होती, पण येडाम जसजसे जवळ आले तसा त्याचा आवाज बदलला. गुरगुर थांबली आणि बारीकसा कुई असा आवाज करून कुत्रा मागे भिंतीपाशी सरकला. येडामांच्या नजरेतून काही सुटलं नाही. या माणसाची चाचणी घ्यायची आवश्यकता नाही त्यांना समजलं. ते व्हरांड्यात आले, एका खुर्चीत बसले. बरोबर आलेल्याला समोरच्या खुर्चीत बसायची त्यांनी खून केली. काय नाव तुमचं? कल्लार. तोच तो खर्चातला गडगडाटी आवाज. नाव खोटं वाटत होतं. कदाचित तुका, दगडू, गोंद्या असं असेल. पण असा नाटकी धंदा करायचा म्हणजे चुटचुटीत आणि ध्यानात राहणारं नाव हवंच. नागराजनं काय काय सांगितलं? गावातल्या बंगल्यात काहीतरी लफडय असं तो म्हणत होता. मी त्याच्याबरोबर होतो. आत पाहायला गेला आणि बाहेर आला तो धावत पळतच आला. कल्हरने येडामांचे शब्द एका हाताने उडवून लावले. त्याला जमलं नाही, तुम्हाला जमणार आहे का? तसं वाटलं म्हणून तुमच्याकडे आलो. जरा बसा इथंच, त्याला सांगून येडाम आत गेले. ते परत बाहेर आले तेव्हा त्यांच्या हातात बंगल्याच्या किल्ल्या होत्या. पत्ता लिहिलेला कागद होता. दोन्ही त्यांनी कल्हारच्या हातात दिला. सापडल का पत्ता? हो. मॅनिलाच्या खिशातून 100ची नोट काढून त्यांनी ती कल्हार पुढे केली. पत्त्यावर जावा. काय पाहणी करायची ती करा. हातनं काम होण्यासारखं असेल तर अंगावर घ्या. परत येऊन भेटाल तेव्हा बोलू. नोटीची घडी करून ती खिशात घालत कल्हार उठून उभा राहिला. भेटतो परत, असं म्हणत तो व्हरांड्याच्या पायऱ्या उतरून सरळ फाटकाच्या दिशेने चालायला लागला. कल्हारनेही या येडाम साहेबांचं पाणी बरोबर जोखलं होतं. माणूस तसा व्यवहार हा त्याचा खाक्या होता. इथे बनवाबनवी चालणार नाही हे त्याला पहिल्या 5-7 मिनिटाच्या बोलण्यातच कळून चुकलं होतं. कल्हार चंदनवाडीत पोहोचला तेव्हा दुपारचे 12 वाजले होते. फाटकाबाहेर उभा राहून आधी त्याने बराच वेळ बंगल्याचं निरीक्षण केलं. मग फाटकाची कडी उघडून तो आत आवारात गेला. बंगल्यापासून 5-7 पावलांचं अंतर ठेवून त्याने बंगल्याला अगदी संथ गतीने एक प्रदक्षिणा घातली आणि मग मागच्या बाजूच्या झाडीतही गेला.
काही घरापासून अगदी 10 फुटांवर होती, काही बरीच मागेपर्यंत गेली होती. इतकी जुनी झाडं की त्यांना आता पाणी आणि देखरेख यांची आवश्यकताच नव्हती. बंगल्याची चक्कर पूर्ण झाल्यावर कल्हार परत मुख्य दारासमोर आला आणि थांबला. कुलपाची किल्ली त्याच्या हातात होती. नागराज बद्दल ते येडाम बोलले होते तेव्हा त्याने तो विषय हाताने हवेत उडवला होता, पण ते केवळ दाखवण्यासाठी होतं. बंगल्यात काय अनुभव आला ते नागराजने त्याला सांगितलं होतं. कल्हार त्याला योग्य ते महत्व देणारच होता. त्याने मोठ्या दाराचं कुलूप उघडलं. दार संपूर्ण उघडलं आणि दारातच उभा राहून तो आत पाहू लागला. वरवर तरी घर साधं आणि रिकामं दिसत होतं. घराची तपासणी करायला हवी होती, पण आताच्या आता इकडे यावं लागेल अशी त्याची कल्पना नव्हती. अशा जागेत प्रवेश करण्याआधी काहीतरी तयारी आवश्यक होती. मागे सरून तो बाहेरचं दार बंद करून घेत असतानाच घरातून तो आवाज आला. कोणाच्या तरी हसण्याचा आवाज. कोणीतरी स्वतःशीच अगदी खदखदून हसत होतं. हसण्याचा आवाज ऐकून कल्हरच्या भुवया जराशा उंचवल्या, पण त्याच्या कपाळावर आठ्यांचं जाळंही आलं. नागराज घाबरला होता तो उगाच नाही. त्याला वाटलं आणि प्रकरण वाटलं होतं तेवढं साधं नाही याची त्याला खात्री झाली. काम अंगावर घ्यायचं का नाही याचाही विचार करावा लागणार होता आणि काम करताना आणखी कोणाची मदत घ्यायची का याचाही विचार करावा लागणार. पण तयारी नसताना तो एकदम आत शिरला नव्हता हे ठीकच होतं. अतिंद्रिय शक्ती, अतिमानसशास्त्र, पॅरासायकोलॉजी इत्यादी शब्दही कल्लारच्या कानांवर आले नव्हते आणि मनाशी काही ठरवूनही तो या लाईनीत आला नव्हता. मानव वंशात अब्जाधीश मानव वंशात अब्जावधी जीन आहेत आणि त्यांचे अकल्पनीय संख्येत संयोग होत असतात. संख्याशास्त्रीय दृष्टीने विचार केला तर उघड आहे की अशा कोटी कोटींच्या संख्येत रचना होत असताना अगदी अशक्यातला अशक्य अशा रचना सुद्धा अस्तित्वात येणारच. निदान हाताच्या बोटावर मोजणे इतक्या संख्येत तरी खासच. खरं तर अशा काही अतिमानवी शक्ती असलेली माणसं समाजात हरघडी भेटत असतात, पण त्याची कल्पना कोणालाच नसते. काहींना भविष्यातील घटनांचं ज्ञान असतं. ही नैसर्गिक घटना असते, पण त्यासाठी ते स्पष्टीकरण शोधत असतात. मग ते फलज्योतिष, हस्तसामुद्रिक इत्यादी शास्त्रांचा आधार घेतात. काहींच्या स्पर्शाने रोग बरे होतात व व्याधी दूर होतात. आणखी काही काही असे लोक युगपुरुष होतात, धर्मसंस्थापक होतात, महान तत्ववेत्ते होतात. मानवी इतिहासाला कलाटणी देण्याचं त्यांच्या सामर्थ्य असतं. आणि काही विरुद्ध दिशेनेही प्रवास करतात, जे आसुरी लालसेपायी कोट्यवधी लोकांचे बळी घेतात, रक्ताचे पाठ वाहवतात. तेव्हा कल्लारलाही काही थोड्या विलक्षण शक्ती प्राप्त झाल्या तर त्यात नवल वाटण्यासारखं काहीच नव्हतं. आणि त्याने या शक्तींचा उपयोग आपल्या उदरनिर्वाहासाठी केला तर त्यातही काही गैर नाही. फक्त त्याला स्वतःला त्या शक्तींचा उगम, त्यांचं स्वरूप, त्याच्या मर्यादा याचं काही ज्ञान नव्हतं. त्याच्या मानसिकतेतच हा वेगळेपणा होता. घरातले बाबा, काका, थोरले भाऊ सगळे रोजंदारीवर कामाला जात. कधी चऱ्या खणून द्यायच्या, कधी शेतातले दगडधुंडे काढायचे, कधी ढेकळं फोडायची तर कधी बांधांची दुरुस्ती करायची. आणि काम नाही मिळालं तर रानातून लाकूड फाटा गोळा करून आणायचा, शेणोल्या जमा करून आणायच्या, ताटावर जाड भाकरी आणि एखादी तव्यावर परतलेली पालेभाजी, नाहीतर झणझणीत लाल चटणीचा गोळा. त्याला हे पटत नव्हतं. कामचुकारपणा केल्याबद्दल आईचे रट्टे आणि बाबांच्या लाथा खाल्ल्या होत्या, पण त्याला तो तुरुंगवास वाटे. आणि शेवटी 13-14 वर्षांचा असताना तो घरातून पळून गेला होता. त्याच्यासाठी मागे घरात कोणीही खंतावलं नाही. अंगावरचे कपडे, जोडीला एक कुर्ता पायजमा, एक खादी टोपी, अंग पुसायला एक पटकुरं एवढंच त्याने बरोबर नेलं. पिढ्यानपिढ्या घरात असलेला देवाच्या कानोड्यात वेताच्या वेळणीत इतर मूर्ती, शाळीग्राम, बाण यांच्या बरोबरच ठेवलेला देवाचा चौकोनी पत्रा त्याने बरोबर नेला होता. ही गोष्ट खूप दिवसांनी आईच्या लक्षात आली, पण त्यालाही कुणी फारसं महत्व दिलं नाही. टेकडी ओलांडली की वस्तीचा परिसर संपत होता, संबंधही संपत होता. 2 कोसावरच्या गावात आठवड्याचा बाजार भरला होता. लाकडी खेळण्यांचे स्टॉल, प्लास्टिकच्या वस्तूंचे स्टॉल, चहाच्या टपऱ्या, तवा, कढई, उलथणी, रव्या, लाटणी असे विकणाऱ्यांचे स्टॉल, तयार कपड्यांचे स्टॉल, पेढे, बर्फी, रेवड्या, शेवकुंड, भजी, फरसाण, शेव, चिवडा असे विकणाऱ्यांचे स्टॉल, 15 मिनिटात फोटो काढून देणारे फोटोग्राफर, देवदेवतांच्या मूर्ती, साईबाबा, गजानन महाराज, सत्यसाईबाबा इत्यादींचे पांढऱ्या खड्यावर फोटो असलेल्या अंगठ्या, स्वस्तातील ज्वेलरी, खणावळी, फिरते पाळणे, रिंगा टाकून बक्षीस मिळवण्याचे स्टॉल, रस्त्यावर जादूचे प्रयोग करणारा जादूगार, हे सर्व पाहत पाहत 13-14 वर्षांचा नाम्या चालला होता. ज्योतिष भविष्य सांगणाऱ्याची टपरी आली आणि नाम्या थांबला.
मातीत रोवलेल्या 4 बांबूवर जुनं ठिगळ लावलेलं गोंडपाट टाकलं होतं. त्या गोंडपाटाच्या सावलीत दाढी वाढलेला, पिचपिच्या डोळ्यांचा, सुरकुतलेल्या चेहऱ्याचा म्हातारा बसला होता. खाली एक गोधडी अंथरली होती. तीच पुढे पसरली. गोधडीच्या 2 टोकांवर विटांच्या आधाराने 2 पत्र्यांच्या पाट्या होत्या. एकीवर नवग्रह असलेली कुंडली दाखवली होती, तर दुसरीवर तळहातावर ठसठशीत रेषा असणारा हात दाखवला होता. काळ्या पाटीवर पांढऱ्या रंगाने काढलेली चित्र, पण मोठी बोलकी चित्र. म्हाताऱ्याच्या व्यवसायाला एवढी जाहिरात पुरेशी होती. गोधडीवर पुढच्या बाजूस आधेल्या रुपये असे मिळून 5-7 रुपये जमले होते. अगदी दिवे लागणी होईपर्यंत म्हातारा इथे गोंडपाटावरती बसला तरी किती कमाई होणार? 10 रुपये? 15 रुपये? एक वेळच्या जेवणाचा खर्च भागेल जेमतेम. मग पुढे काय? कदाचित पुढच्या गावातल्या आठवड्याच्या बाजारात टपरी टाकायची. बाजार नसला तर उपासमार. पण तरीही नाम्याला त्या टपरीचं विलक्षण आकर्षण होतं. शेवटी म्हातारा खेकसलाच. ए, का छपाई गुटमळतोयस? आता हालतो का? मी तुमचं पैसे चोरून घेऊन जाईल असा संशय आला का तुम्हाला? म्हातारा बिचकला, कारण त्याला तो संशय आला होता. बाबा, तुमच्या 2-4 रुपयांनी काय होणार हो? एकदा पोट भरल, पण मग काय रोजच्या चोऱ्या माऱ्या करायच्या? अरे वा, बोलण्यात तर तयार दिसतोय. कुणाबरोबर आलास? कुणाबरोबर नाही, एकटाच आलोय. एकटाच? हो, अहो घरून पळून आलोय. या टेकडी माग मैल बरोबर वस्ती आहे, तिथंच झोपडी आहे आमची. पण घरनं पळून आलास? अरे घरचं शोधत असतील. कशाला? लात्या बुक्या मारायला? नको तसलं जिनं. पण करणार काय? अरे खाणार काय आणि राहणार कुठं? म्हटलं तर तुमच्या बरोबर राहतो. मला शिकवा की तुमचा धंदा. अहो, वरची नेण्या आणण्याची सगळी कामं करीन. खरंच शिकवा मला. म्हातारा हसला. तोंडात 2-3च काळे दात होते. आणि मला कुणी शिकवलं? याच्या काही शाळा असतात? अरे आपणच आपलं शिकायचं. अहो पण त्या कुंडल्या आणि शनी मंगळ आणि त्या हातावरच्या रेषा? म्हातारा आणखी मोठमोठ्याने हसला. अरे वर्षभरापूर्वी जत्रेत एक पेंटर आला होता. त्याचं ज्योतिष केलं आणि त्या बदल्यात त्याने या पाट्या मला रंगून दिल्या. कुंडली काय रोजच्या वर्तमानपत्रात असते. हातावरच्या रेषा काय अरे स्वतःच्या हाताकडे बघून काढल्यात त्यानं. पण बाबा, लोकांचा विश्वास बसतो? लोकांना काय मनात असतं तेच ऐकायला हवं असतं. त्यांचा कल बघायचा आणि सांगायचं. आणि रुपया 1.5 रुपयाचा विचार आजकाल कुणी नाही करत र. आपण काही चोरी गुन्हा करत नाही ना. अरे पोलीस हवालदार सुद्धा येतात विचारायला, बढती मिळेल का, बालंट आलंय, टळल का. म्हाताऱ्याने गोधडीवरचा 1 रुपया नाम्याकडे सारला. जा, समोरच्या चहाच्या टपरीवरनं 2 सिंगल घेऊन ये. चहा कडक आणि कडवट होता, पण नाम्याच्या पोटात सकाळच्या पाण्याशिवाय काहीच गेलं नव्हतं. त्याला तो अमृतासारखा गोड लागला. ग्लास परत टपरीवर देऊन तो आला आणि म्हाताऱ्याजवळ गोधडीवर बसला. दर 10-15 मिनिटांनी म्हाताऱ्याला गिराईक मिळत होतं. कोणाचे काही, दुसऱ्याचे आणखी काही प्रश्न. नाम्या म्हाताऱ्याकडे पाहत होता. समोर बसलेल्याची कळी म्हातारा कसा खुलवीत होता ते पाहण्यासारखं होतं. प्रश्नाचं असं काही उत्तर द्यायचा की त्यातून कोणालाही हवा तो अर्थ काढता यावा. बघता बघता गोधडीवर आणखी 5-7 रुपये जमले. पैसे उचलून बंडीच्या खिशात ठेवत म्हातारा उठला. पोरा, बस रे इथंच. कुणी आलं तर घे बसून, मी येतोच 2 घास खाऊन. म्हातारा समोरच्याच टपरीत गेला. नाम्या गोधडीवर बसून होता. तेवढ्याच 50च्या आसपासची बाई टपरीत आली. नाम्याखेरीज तिथे कुणीच नाही हे पाहून ती परत फिरली. तेवढ्यात नाम्या म्हणाला, बसा ना बाई, बाबा येतीलच एवढ्यात. म्हातारा तुझा बाप का रे? मग तू बघ की हात. म्हाताऱ्यानं काही बाई शिकवलंच असेल ना. अरे ती वाट्यावर माणसं थांबली आहेत, मला येळ नाही. बघ तुला काही समजतं का? बाईनं हात पुढे केला. म्हातारा धरत होता तसा नाम्याने तिचा हात डाव्या हातात धरला आणि उजव्या हातानं तिची बोटं सरळ केली. काय सांगू मावशी? नाम्यानं विचारलं. अरे घरी धनी अंथरुणाला खेळले, डॉक्टर झाला, वैदू झाला, देवदेवस्की झाली, देवीचा नवस झाला. अरे कशानच गुण येत नाही बघ. बघ तरी माझ्या हातावर काय लिहिलंय ते. धनी राहणार आहेत की माझं कुंकू पुसलं जाणार आहे? नाम्या तिच्या तळहाताकडे पाहत होता. एकाएकी त्याच्या डोक्यात एखाद्या टोलावर घण घातल्यासारखा घणत्कार झाला. डोक्याला अगदी झिंजण्या आल्या. असं वाटलं की त्या बाईचा पंजा मोठमोठा झाला, सिनेमाच्या पडद्यासारखा झाला आणि मध्येच टरकावला गेला. पडद्यामागे एक कुडाच्या भिंतीचं घर होतं.
घराच्या ओसरीत बाजलं होतं. बाजल्यावर कोणी वयस्क पडला होता आणि बाजल्यापाशी उभा असलेला कुणीतरी त्याला बाटलीतलं पाण्यासारखं काहीतरी प्यायला देत होता. एकाएकी नाम्याला वाटलं हे चूक आहे. झटका बसल्यासारखा बाईने हात मागे ओढून घेतला. दुसऱ्या हातानं ती उजव्या हाताची बोटं तळवा चोळत होती. बाई, तुमच्याकडं लाल शर्ट घालणारा, डोक्याला लाल पागोटं बांधणारा कोण आहे? अरे ते भाऊजीच की. यांचं धाकटं भाऊ नव्हतं का? बाई, ते तुमच्या नवऱ्याला काहीतरी पाचत्यात. तिथंच काहीतरी गडबड आहे. ते थांबवा. तुमचे धनी परत उभे राहतील. डोळे मोठे करून ती बाई नाम्याकडे पाहत होती. तुला काय रे माहित, घरी कोण आहे आणि कसले कपडे घालतात ते? मग ती स्वतःशीच नवल करीत काही वेळ गप्प बसली. पण माणसाचं काय सांगता येतं. आव आणतात प्रेमाचा, पण कागदावर धन्याचं नाव लागलेलं काही त्यांना पसंत नव्हतं. पण पण सख्या भावाला? तिने कडूसरीची थैली काढली, तोंड उघडलं. आतनं 5 रुपयांची एक नोट काढून ती नाम्याच्या हातावर ठेवली. खरं खोटं देवासच माहीत, पण मगाशी असं काही झटका बसला की सांगता सोय नाही. एवढं सांगतो आहेस तर बघतीच आता. ती उठली, वळून निघून गेली. म्हातारा परत यायच्या आधीच 5ची नोट नाम्याच्या पायजाम्याच्या खिशात गेली होती. सकाळपासून पोटात फक्त कपभर चहाच गेला होता. भुकेने कालवा कालव होत होता. म्हातारा खिशातून खाण्यासाठी ₹1-2 काढून देईल अशा आशेने नाम्या तिथेच जरा वेळ घुटमळत होता. पण 1-2 मिनिटं गेली आणि म्हातारा काहीच बोलेना. तेव्हा नाम्या गोधडीवरून उठून उभा राहिला आणि पायजमा झटकत म्हणाला, मी चालतो बाबा. कुणी आलं नव्हतं? नाही. हा. पण ती बाई दिसली की मगा? अहो, तुमची वाट पाहिली आणि मग उशीर होतो म्हणून गेली. हातातलं पटकुरं झटकून खांद्यावर टाकून नाम्या बाहेर पडला. त्याला म्हाताऱ्याचा राग आला नव्हता. म्हातारा त्याचं काय देणं लागत होता? खायची आताच्या वेळची तर तजवीज होती. नाम्याला स्वतःबद्दल एक वेगळाच आत्मविश्वास वाटायला लागला होता. त्या बाईचा हात हातात घेताच त्याला तिच्या घराचा देखावा दिसला होता. कारण त्याला त्या लाल शर्टातला दिसलेला माणूस तिने ओळखला होता. एक विलक्षण विचार नाम्याच्या मनात येत होता. त्याला लांबवर घडलेल्या व घडणाऱ्या व पुढच्या भविष्यात घडणाऱ्या घटना अशा प्रत्यक्ष दिसत असतील तर त्याला कशाला हव्यात पत्रिका आणि हातावरच्या रेषा? पण आपण या गोष्टीत फार अडाणी आहोत हे त्याला समजलं होतं. यातल्याच एखाद्या जाणत्या माणसाच्या हाताखाली काही दिवस काढले पाहिजेत. पण त्याच्या लहान वयाला न शोभणारा एक विचार मनात येत होता. आपणही ही खास पावर कोणालाही उघड करून सांगायची नाही, कारण ही पावर साधीसुधी नाही हे कळण्या इतकं तो लहान नव्हता. म्हाताऱ्याचे गोणपाट्याची टपरी दिसेनाशी झाल्यावर नाम्या थांबला आणि आसपास बघायला लागला. 2 खानावळी होत्या, पण त्यांच्या 15 आणि 20 रुपयांच्या थाळ्या त्याच्या खिशाला परवडणाऱ्या नव्हत्या. 5 रुपयात काय येणार? शेवटी आला एक वडापाव आणि सिंगल चहा, पण पोटाला धीर द्यायला पुरेसा. दुपारचं ऊन तापलं तसा तो एका झाडाच्या सावलीत बसून राहिला. पुढे काय हा विचार तर सतत मनात होताच. मगाची पॉवर खरी का खोटी ही पाहायला हवी. त्याचं वय पाहिलं तर कोणाचाच त्याच्यावर विश्वास बसणार नाही. पण जास्तीत जास्त काय करतील? एखादी टप्पल मारून हाकलून देतील, एवढेच ना. पण नुसतं बसून काय होणार? काहीतरी करायलाच हवं. ऊन उतरेपर्यंत तो सावलीतच बसून होता. बाजार गावाबाहेरच्या वावरावर भरला होता. संध्याकाळी फेरीवाले, टपरीवाले पुढच्या गावाला जातील त्यांच्या मागोमाग तो जाणार होता. पण तोपर्यंत वेळ होताच. बाजाराची गर्दी संपली आणि गाव लागलं. वेड्या वाकड्या, गोट्यांच्या, अरुंद रस्त्याच्या दोन्ही बाजूंना मोठमोठ्या दारांचे जुने वाडे. सगळी दारं बंद, पण त्यातल्या त्यात जरा मोठा रस्ता. बहुधा बाजारपेठ. दोन्ही बाजूंना दुकानं. हे काही बाजारातल्या विक्रेत्यांसारखे उपरे नव्हते. पिढ्यानपिढ्या धंदा करणारे. कापड चोपड, किराणा भुसार, वाण सामान, भांडीकुंडी, सायकलवाले, सलूनवाले, पानवाले, पिठाची गिरणी, फोटोग्राफरचा स्टुडिओ, जुनी दगडी बांधकामाची देवळं, एक खूप जुना चिरेबंदी दगडाचा 3 मजली वाडा, लोहाराची भट्टी आणि त्याच्या शेजारी मारवाड्याचं दुकान. नाम्या दुकानासमोर का थांबला हे त्याचं त्यालाही समजलं नाही. पण तो थांबला होता. दुकानाकडे पाहत होता. 2 खणांचं दुकान. एक खण मोकळा होता. दुसऱ्या बाजूला हिरवा रंग दिलेला, कातीव कामाचे लाकडी गज असलेला फुटभराचा कठडा होता. त्याच्या मागे मालक बसला होता. स्थूल शरीर, काळपट रंग, मळके कपडे, डोक्याला टक्कल, भुवयांच्या मधोमध केशराचा टिळा लावला होता. नाकावर घसरलेला गोल काचांचा तारेचा फ्रेमचा चष्मा.
त्या चष्म्यातून बारीक घारे डोळे नाम्यावर खिळले होते. दुकानात गिराईक नव्हतं. सगळा गाव बाजारात गेलेला असणार. काय पाहतोस रे पोरा? काही नाही, सहज उभाय. गावच्या दिसत नाही तू? नाही, बाजाराबरोबर आलोय. बाजारात टपरी मांडतो. आणि काय ऐकतोस? ऐकत नाही, हात बघतो, भविष्य सांगतो. मारवाडी गादीवर ताट उठून बसला. जरा हसत म्हणाला, तू आणि भविष्य सांगणार? नाम्या काही न बोलता नुसतं त्याच्याकडे पाहत उभा राहिला. येता खरा, जरा वर ये. आडव्या फळीवरून चढून नाम्या दुकानात गेला. मारवाड्यासमोर उभा राहिला. जरासा हसत मारवाडी म्हणाला, कुणी शिकवलं तुला? बरोबर. अहो, शिकवावं लागत नाही, आपोआप येतंय. हात मांडीवर पुसत पुढे करीत मारवाडी म्हणाला, मग बघतोस का माझा हात? मला पुढचं काही सांगू नकोस, मागचं सांग. एक दोनदा जीवावर बेतलं होतं ते सांगतो का? नाम्या गादीच्या पुढ्यात बसला. मारवाड्याचा हात त्याने डाव्या हातात घेतला. उजव्या हाताने बोटं सरळ केली. नजर हातावर ठेवली. पुन्हा एकदा डोळ्यांच्या अगदी मागे तो घण असा घणात्कार. तळवा मोठमोठा होत होता. पडद्यासारखा होत होता. पडदा फाटला. मागे पुराच्या लाल पाण्याने दुथडी भरून वाहणारा ओढा होता आणि काठापासून 2-3 हातांवर 6-7 वर्षांचा मुलगा पाण्यात गटांगळ्या खात होता. हातपाय झाडत होता. ओढ्याचा देखावा गेला. गावातलाच एक अरुंद रस्ता आला. रस्त्यावरून एक जण जीव मुठीत घेऊन धोतर सावरत पळत होता आणि त्याच्या पाठलागावर डरकाळ्या फोडणारा एक माजलेला बैल होता. मारवाड्याने हात एकदम मागे ओढून घेतला. डाव्या हाताने तो उजवा हात चोळत होता. हातावर फुंकर मारित होता. शेठजी, तुम्ही वड्याच्या पुरात सापडला होतात? हा नाही. आणि एकदा माजलेला बैल पाठलावर लागला होता? हा तो. मारवाड्याचे डोळे विस्फारले. गावातला प्रसंग सगळ्यांना माहीत होता. देवावर सोडलेल्या वळूने एकदा त्यांची तारांबळ उडवली होती. पण तो ओढ्याचा प्रसंग कितीतरी वर्षांपूर्वीचा. सगळी माणसं कोणत्या उत्सवाला गेली होती आणि इतर पोरांबरोबर पाण्यात खेळायला गेलेला धीरू एकाएकी आलेल्या पुरात सापडला होता. अगदी नशीब बलवत्तर म्हणून गावातला कोणीतरी नेमका त्याच वेळी विधीसाठी ओढ्याच्या काठावर आला होता. त्याने धीरूला बखुटी धरून पाण्यातून बाहेर काढलं होतं. मारवाड्याच्या घरच्यांना सुद्धा ते माहीत नव्हतं. ह्या पोराला कसं माहीत? आणि हाताला अगदी विजेचा शॉक सारखा बसलेला धक्का कसला? हे प्रकरण साधं नव्हतं. मारवाड्याचा चेहरा बोलका होता. नाम्या म्हणत होता तसं घडलं होतं. विचारावं का नको असा विचार करत शेवटी मारवाड्याने हात पुढे केला. तुझं बरोबर आहे, जाणकार आहेस तू. आता भविष्य सांग बरं. पुन्हा एकदा नाम्याने त्याचा हात हातावर पसरला. पुन्हा एकदा तो पडदा टरकन फाटला. देखावा दुकानाचाच होता. पण हातात कटावण्या, पहारी, पलिते घेतलेला जमाव बाहेर जमला होता. करवतीने आणि पहारीने ते दाराच्या फळ्या उचकत होते. आत पेटते बोळे टाकत होते. असं करीत मारवाड्याने हात मागे खेचून घेतला. सांग, काय दिसतंय ते? मारवाडी म्हणाला. आधी पैक द्या. नाम्या म्हणाला. आणि थापा निघाल्यावर? मग राहू द्या, तुमचं पैसं तुमच्यापाशीच राहू द्या. पण शेठजी, फार दिवस त्यांची सोबत मिळणार नाही. नाम्या उठला. अरे थांब थांब असं म्हणत मारवाड्याने लाकडी डेस्कचा कप्पा पुढे ओढला. 5ची नोट नाम्यासमोर केली. 5ने नाही व्हायचं शेठजी, 50 हवेत. अरे बाबा, ऐतं काय झाड लागले का पैशांचं? मग राहू दे तुमच्याजवळ. मारवाड्याने 50ची नोट डेस्कवर आपटली. घे आणि सांग. नोटीची घडी करून ती पायजम्याच्या खिशात ठेवता ठेवता नाम्या म्हणाला. शेठजी, दुकानावर एवढेच रात्रीचा हल्ला होणार आहे आणि 20-25 माणसं आहेत. त्यांच्या हातात गज आहे, पारी आहे, पेटते पलिते आहे. फळ्या तोडून पेटते बोळे आत फेकणार आहेत. मारवाडी काही बोलायच्या आत दुकानाची पायरी उतरून नाम्या त्याच्या वाटेला लागला. मारवाड्याची नजर तिजोरीवर होती. तिजोरीत गहणावर ठेवलेले दागिने होते. अंगठ्या, चपलाहार, बिलवर, मोहनमाळ. तिजोरीत गहाण खात्यांचे कागद सुद्धा होते. गावातले वाडे, गावाजवळची शेतवावरं त्याच्याकडे गहाण होती.
सारा जन्मभर काटकसर करून कवडी कवडी करून जमवलेली माया अशी एका रात्रीत आगीने राखराख होऊन गेली असती. आता वेळीच काही हालचाल करून वाचवता आली तर त्या पोराला दिलेले 50 रुपये सार्थकी तरी लागतील. घरातून पळून गेल्यानंतर नाम्याचा पहिला दिवस हा असा गेला आणि नंतरचे दिवसही थोड्याफार फरकाने असेच जात होते. गावोगावच्या आठवडा बाजारला हजर राहणारी ती एक सर्कस सारखी कंपनीच होती. काहींचे छकडे होते, काहींच्या चारचाकी होत्या, ढकलगाड्या होत्या, काहींच्या 2 चाकी हातगाड्या, काही सडेफटिंग होते, काहींची बायका मुलं बरोबर असायची. महिन्याभरातच नाम्याला सगळे ओळखायला लागले होते. वेळ प्रसंगी मदत करायला नाम्या तयार असायचा, पण इतर वेळी ना कुणाच्या आध्यात ना कुणाच्या मध्यात. प्लास्टिकची ताडपत्री असली की झाडांच्या बांबूच्या सहाय्यानं कुठेही सावलीपुरती शेड उभारता येत होती. हाताच्या पंजांची पाटीही रंगवून घेतली होती. बाजारात टपरीत तो बसायचा, पण त्याच्या टपरीत कुणी शिरत नसे, टवाळ पोरांखेरीज. एकदा 5-7 टवाळ पोरं त्याच्या टपरीत शिरली होती. त्याला धक्काबुक्की करून त्याच्या खिशातले 5-7 रुपये घेऊन पळून गेली होती. त्यानेही प्रतिकार केला होता. एकाचा शर्ट धरून फाडला पण होता. त्या शर्टचा तुकडा त्याच्या हातात राहिला होता. 2-4 गुद्दे बसले होते. कोपऱ्याला जरासं खरचटलं होतं. 5-7 रुपये गेले होते. बाकी काही झालं नव्हतं, पण त्याचं मन आतून एखाद्या भट्टीसारखं पेटून उठलं होतं. हातातला कापडाचा तुकडा तो रागारागाने ओढत होता. घन, तो डोक्यातला घणत्कार. तुकडा मोठ्या पडद्यासारखा दिसायला लागला. पडद्याला मधोमध एक मोठं खिंडार पडलं. त्याला गावातला रस्ता दिसत होता. रस्त्यावरून पळत चाललेली पोरं दिसत होती. हातातला कपडा वेडावाकडा करताच त्या मुलांतलं एक एकदम अडखळला. नाम्याने कपड्याचा चुरगळा करताच तो मुलगा जमिनीवर गडबडा लोळायला लागला. नाम्याची खात्री झाली. हातातल्या तुकड्याच्या त्याने जर चिंध्या चिंध्या केल्या तर तो मुलगा तडफड करीत मरून सुद्धा जाईल. नाही, हे योग्य नाही. त्याने हातातला कपडा अलगद सरळ केला. तो मुलगा कसं तरी उठून बसला. नाम्याने कपड्याच्या तुकड्याची अगदी अलगद गडी घातली आणि तो तुकडा हलकेच सावलीत ठेवून दिला. त्या मुलाला झाली एवढी शिक्षा पुरेशी होती. पण त्या दिवसापासूनच त्याने ठरवलं, शरीराच्या कमजोरीमुळे कोणालाही त्याच्यावर दंडेली करायची संधी मिळता कामा नये. शरीर कसं पोलादासारखं बळकट हवं आणि आणखीन एक, लहान सहान गोष्टींनी डोक्यात राग घालून घ्यायची नाही. तो शक्तीचा अपव्यय होईल. नाम्या 20-21 वर्षांचा असताना त्याची हिरामणशी गाठ झाली. नदी किनारी दत्ताचं देऊळ होतं. रोज संध्याकाळी आरती व्हायची आणि रोज संध्याकाळी मंडपासमोरच्या अंगणात ही गर्दी जमायची. काही केवळ प्रेक्षक, पण काही जण एखाद्या नातेवाईकाला आरतीच्या वेळी मुद्दाम घेऊन येत. काहीतरी बाधा झालेलं, पछाडले गेलेलं, झाड म्हणून धरले गेलेलं अभागी जीव. माहूर काय, नरसोबाची वाडी काय, गाणगापूर काय, सगळीकडचे संध्याकाळच्या दत्ताच्या आरतीच्या वेळी हे पाहायला मिळतं. त्या लोकांना कशाची शुद्ध नसायची. काही जण स्वतःभोवतीच गोलगोल फिरत असायचे. एक 40च्या आसपासची बाई कमरेवर हात ठेवून एका जागी उभी होती. वरचं सारं शरीर कमरेभोवती गोलगोल फिरवत होती. एक बाई कमरेवर हात ठेवून उभी होती आणि कमरेपासूनच वरचं शरीर वाकवत होती. डोकं समोर गुडघ्यापर्यंत वाकत होतं, पण पाठीला बाक येऊन मागे जात होतं. केस मोकळे होते. प्रत्येक हालचालीबरोबर झुपक्यांनी मागे पुढे होत होते. मळवट भरलेला चेहरा घामाने डोंवरला होता, पण तिच्या हालचाली क्षणभर सुद्धा थांबल्या नव्हत्या. दोघजण गाभाऱ्याच्या दगडी खांबांना घट्ट मिठी मारून उभे होते. आत आरती सुरू झाली आणि बाहेरच्यांच्या हालचालींना अगदी उधाण आलं. नाम्या गर्दीत उभा होता आणि या चमत्कारिक दृश्यांकडे पाहत होता. अंगात आलं, भूतानं पछाडलं. शब्दप्रयोग त्याने आतापर्यंत ऐकले होते. आता प्रथमच तो हा प्रकार स्वतःच्या डोळ्यांनी पाहत होता. आतल्या आरतीचं शेवटचं कडवं सुरू झालं आणि तारस्वरात ध्रुपद सुरू झालं. जय देव जय श्री गुरुदत्ता, आरती ओवाळू तुझं विश्वंभरिता, जय देव. आणि त्या शेवटच्या क्षणात नाम्याला अंगणात वेड्या वाकड्या नाचणाऱ्यांच्या शरीराभोवती एक धुसर, काळपट, पिळवट प्रकाश दिसल्यासारखं वाटलं. त्याला तर कशाचाच अर्थबोध होत नव्हता. ही शक्यता आहे की यच्च यावत सजीवांच्या, यात पशुपक्षी, मानव, वृक्षवेल सर्व आले. आसपास उत्सर्जित होणाऱ्या किरलियन किरणांची आभा नाम्याला दिसली असावी. अंधारात फोटो निगेटिव्हवर हाताचा पंजा किंवा झाडांचं पान ठेवलं तर त्याच्या सीमेच्या आसपास बाहेर फेकली गेलेली किरणे स्पष्ट दिसतात. रंगीत फोटोमध्ये सुदृढ सजीवाच्या किरलियन तरंगाचा रंग सोनेरी लाल दिसतो, पण व्याधीग्रस्त असतील तर त्या रंगात काळसर छटा येते. शरीरशास्त्र, वैद्यकशास्त्र आणि मानसशास्त्र या 3 शाखांच्या सीमेवरचा हा विषय होता. हे किरणोत्सर्जन कशाने होतं?
नित्य नैमित्तिक शारीरिक क्रियांनी, मेंदूत अहर्निश चालू असलेल्या रासायनिक विद्युत घडामोडींनी, शरीरातून कमी जास्त प्रमाणात वहन होत असलेल्या हार्मोन्समुळे? उत्तरे अजूनही अज्ञातच आहेत. आरतीचं तबक जसं बाहेर आलं तशी या तथाकथित पछाडलेल्या लोकांची तबकापासून दूर दूर होण्याची केविलवाणी धडपड सुरू झाली. तर त्यांच्याबरोबर आलेले त्यांचे नातेवाईक त्यांना तबकाकडे रेटत होते. इतका वेळ खांबाला घट्ट धरून बसलेला एक जण त्या खांबावर चढण्याचा प्रयत्न करीत होता. 4 फूट वर जात होता, परत घसरून खाली येत होता. त्याच्या शरीराभोवती एखाद्या प्लास्टिकच्या कवचासारखा दिसणारा प्रकाश आता गडद लाल काळा झाला होता. नाम्याने त्याच्या दिशेने 2 पावलं टाकली. तुमचं काम नाही ते पैलवान, मागून आवाज आला. नाम्याने दचकून मागे पाहिलं. आपल्या हालचालींवर कोणाचं लक्ष असेल याची त्याला अजिबात कल्पना नव्हती. मागे साधारण 40ल्या आसपासचा फाटक्या अंगाचा माणूस उभा होता. नाम्याचं मत त्याच्याबद्दल फारसं चांगलं नाही. अहो, मी काही करणार नव्हतो, नुसतं पाहत होतो, नाम्या म्हणाला. इथं नुसतं पाहून काय होणार आहे? बघायचं ना, आरती झाली की माझ्याबरोबर या. अशी ही हिरामणची पहिली भेट. त्यावेळी अर्थातच त्याला त्याचं नाव हिरामण आहे हे माहीत नव्हतं आणि त्याचा व्यवसाय काय होता हे पण माहीत नव्हतं. पण ते त्या संध्याकाळीच समजणार. हिरामण मांत्रिक होता. नाम्यामध्ये त्याला विशेष काहीतरी जाणवलं असलं पाहिजे, नाहीतर देवळात प्रथमच गाठ पडल्या पडल्या तो या अनोळखी माणसाला कशाला बोलवेल बरं? हिरामण अप्रामाणिक होता अशातला भाग नाही. ज्या प्रकाराने त्याला ते तंत्र अवगत झालं होतं तसं तो वापरत होता. कदाचित देव ऋषी म्हणून त्याला आपोआपच एक अधिकार येत असावा. कदाचित धुनीत तो जो काही वनस्पतीचा पाला टाकत असेल त्याच्या धुरात काहीतरी गुणधर्म असतील, ज्यांच्या प्रभावाखाली ती व्यक्ती देव ऋषीच्या आज्ञा पाळत असेल. सर्वच व्यक्तिगत अनुभवाच्या पातळीवरचं होतं. खरं खोटं करणं मोठं अवघड होतं. नाम्या हजर राहिला. हिरामणचे उपचार तो लांबून पाहत होता. हिरामण आणि नाम्या यांची जवळीक वाढली होती. दोघांना एकमेकांबद्दल कुतूहल होतं. हिरामणला नाम्यामधला वेगळेपणा जाणवत होता आणि नाम्याला हा हिरामणचा व्यवसाय भुरळ घालत होता. आपल्या अंगी काहीतरी पावर आहे याची त्याला पूर्ण कल्पना होती. हिरामण बरोबर काम करायची इच्छा त्याने बोलून दाखवली. हिरामण जरासा हसला, म्हणाला, नामदेवराव, अहो एका म्यानात 2 तलवारी नाही राहत, पण आपल्याला जेवढं माहित आहे तेवढं आपण तुम्हाला शिकवणार. तयार आहात? हा, पण त्याआधी एक गोष्ट. नाव. नाव? हो, नाव. हे असं नामदेवराव या धंद्याला शोभत नाही हो. नाव कसं टोकदार पाहिजे, विसरता कामा नये. एक नाव मला आठवतंय, मी लहान असताना माझ्या कानावर आलं होतं, ते तुम्ही घ्या. कल्हार. कल्हार? हे असलं कसलं नाव? मला एक सांगा, एकदा कानावर आलं तर विसराल का? नाही. ठीक आहे, या मिनिटापासून तुम्ही कल्हार. अहो, माझं खरं नाव काय हिरामण होतं की काय? खरं नाव सांगायची सुद्धा शरम वाटेल असलं नाव. कल्हार ही धंद्याची गोष्ट आहे, त्यासाठी असं करावंच लागतं. हिरामण आपल्या शब्दाला जागला. त्याला जे उपचार विधी माहीत होते ते त्याने कल्हारला शिकवले. अंगावर फिरवायच्या फांद्या कोणत्या, धुणीत निखारांवर टाकायचा पाला कोणता, वेळ आलीच तर पाठीवर आसुडासारख्या ओढायच्या बिनपानाच्या लांबच्या लांब डहाळ्या, शिवाय इतरही काही काही, आणि वेगवेगळ्या वेळी म्हणायचे मंत्र, आणि पछाडण्याचे प्रकार, ओळखण्याच्या युक्ती आणि उपचारास प्रतिसाद येतो का नाही हे पाहण्याच्या चाचण्या. आणि अपयश आलं तर? कल्हारने विचारलं. आपण काय करणार? पैसे परत मागत नाहीत का? आपण प्रयत्न नाही का केला? आणि मांत्रिकाला अडवं जायची या गावकऱ्यांना जरा भीतीच वाटते हो. त्यावरून आठवण झाली. हा, तुमचा हा जंटलमन पोशाख कामाचा नाही. अहो, पाहता क्षणी कशी जरा बसायला पाहिजे. त्यांच्या कल्पनेला मांत्रिक म्हणजे दाढी मिशा जटावाला, भगव्या कपड्यातला, अंगाने आडदांड, लाल आणि धारदार डोळ्यांचा हवा. आपल्याला काही जमलं नाही. हे जन्मापासूनच फाटकं शरीर. पण तुमची कशी अजून जवानी आहे. अहो, खरं तर या आतल्या गोष्टी सांगायला नको, पण आपण काय कायमचे थोडेच वावरणार आहोत. आता एवढ्यात येईल ती केस तुमच्याकडे सोपवतो. बघा, काही चुकलं माकलं तर हाय मी. एकदा जमून घ्या, मग तुमच्या वाट्यानं जायला तुम्ही मोकळे. संध्याकाळी बोलावणं आलं तेव्हा हिरामण जरासा हसून म्हणाला, आता तुमची टेस्ट आहे बघा कल्हार. कल्हार काहीच न बोलता हिरामण बरोबर निघाला. डोंगर कुशीतलं गाव. एक उभा आणि 2 आडवे रस्ते. रस्ते म्हणजे पायवाटाच. वाटेवर दिवे नव्हते.
घरांच्या दारा खिडक्यांतून कंदिलाच्या दिव्यांचा काही प्रकाश येत होता तेवढाच. त्यांना जायचं होतं ते घर अगदी शेवटचं घर. घर म्हणजे मातीच्या भिंतींचा आडोसा, वर वाशांच्या तुळ्या, त्यावर चौकट, त्यावर कौलारू छप्पर, एक बाहेरची ओसरीसारखी लांबच्या लांब खोली, आत जाणारी दोन बैठी अरुंद दारं. ओसरीवरच खांबाला कंदील टांगला होता. 8-10 माणसं जमली होती. काही भिंतीला टेकून बसली होती, काही खांबापाशी उभी होती. त्यांना हिरामण आणि कल्हार दिसताच त्यांच्या लगबगीची हालचाल सुरू झाली. ओसरीत पोहोचता पोहोचताच हिरामणने विचारलं, कुठाय तो? एका म्हाताऱ्यानं आत जाणाऱ्या दाराकडे बोट केलं. बघा कल्हार, दाराकडे हात करीत हिरामण म्हणाला. हे केव्हा तरी व्हायलाच हवं होतं. मग आता का नको? कल्हारने विचार केला. जास्तीत जास्त काय होईल? त्याला काही जमणार नाही एवढंच ना. मग बरोबर हिरामण होता की, तो घेईल सगळं सांभाळून. कल्हार खाली वाकून त्या बैठ्या दारातून आतल्या खोलीत शिरला. आतल्या खोलीत प्रकाश आणखी कमी होता. एका कोनाड्यात एक लहानशी चिमणी ठेवली होती. डोळे काही वेळ बंद ठेवून मग उघडल्यावर कल्हारला खोलीचा अंदाज आला. मातीने सारवलेल्या भिंती, खाली मातीचीच जमीन, एका भिंतीला लागून रचलेल्या कांबळ्या गोधड्यांची चळत, त्याच्यावर भिंतीतल्या कुटींना टांगून ठेवलेले काही कपडे. त्या गरीब घरात आणखी काय असणार? आवाज आला तो कोपऱ्यातून आला, अर्धवट कणल्यासारखा, अर्धवट कुंथल्यासारखा. कल्हारची नजर तिकडे गेली. अंधुक प्रकाशात स्पष्ट असं काहीच दिसत नव्हतं. कुणीतरी कोपऱ्यात उभं होतं. आणि मग 1-2 हिरवट निळ्या ठिणग्या दिसल्या. त्याने डोळे उघडले असावेत. पुन्हा एकदा तो कुंथल्यासारखा आवाज आला. त्याला किंवा त्याच्या एखाद्या वस्तूला स्पर्श करायला हवा. कल्हार तसाच दारातून बाहेर आला. दाराकडे अपेक्षेने पाहत असलेल्यांपैकी एकाला कल्हारने जवळ बोलावलं. त्याचा एखादा कपडा आहे का? नाही, नेहमीच्या वापरातला. खमीस, बंडी, धोतर, पायजमा, काय पण. 1-2 मिनिटात कोणीतरी त्याच्या हातात जाड्या भरड्या कापडाची एक बंडी आणून दिली. ती घेऊन कल्हार परत त्या खोलीत गेला. त्या खरखरीत कापडावर बोट फिरवत कल्हार समोरच्या त्या कोपऱ्याकडे पाहत होता. चेहरा अजूनही अस्पष्ट दिसत होता, पण त्याच्या भोवतीची आभा स्पष्ट दिसायला लागली होती. आणि ती पिवळट, सोनेरी नव्हती, तर काजळलेली, धुरकट, डागाळलेली होती. दोन्ही हातांमध्ये कपड्याची घडी करून कपड्याचे पदर एकमेकांवर चोळत चोळत कल्हार त्या कोपऱ्याकडे निघाला. आता त्या माणसाचा चेहरा जरासा स्पष्ट दिसायला लागला. पण कसला चेहरा? वटारलेले डोळे, खूप मोठा वासलेला जबडा, बाहेर आलेली जीभ आणि मानेभोवतालच्या शिरा तट्ट फुगलेल्या. त्या वासलेल्या तोंडातून गर्र गर्र असा गुरकावल्यासारखा आवाज येत होता. कल्हार आणखी जवळ गेला. आता त्याला त्या माणसामागे जवळच्या दिव्याने पडावी तशी एक मोठी काळी सावली दिसली. कल्हारने आणखीन एक पाऊल पुढे टाकतात त्या वासलेल्या तोंडून एक डरकाळी आली. एखाद्या माजलेल्या बैलासारखी चेहऱ्याभोवतालची आभा सोनेरी काळी अशी होत होती. कपडा पसरलेले दोन्ही हात पुढे करीत कल्हार हलकेच म्हणाला, ये. पुन्हा एकदा ती डरकाळी. कल्हार पुन्हा म्हणाला, ये. त्या माणसामागची सावली हलली, पुढे आल्यासारखी वाटली, आणखी पुढे आली. कल्हारला जाणवलं हातातला कपडा आता जड व्हायला लागला. आणखी वजन, आणखी वजन. समोरच्या चेहऱ्याभोवतीची आभा सोनेरी झाली. वासलेला जबडा मिटला, डोळे मिटले, तट्ट फुगलेल्या नसा सैल झाल्या. हातातल्या कपड्यांची पुरचुंडी बांधून कल्हार वळला आणि खोलीच्या दारातून बाहेर आला. कोणी काही बोलण्याच्या आतच तो ओरडला, अंगणात होळी पेटवा, झटपट. त्याला कल्पना नव्हती त्याचा चेहरा किती भयंकर दिसत होता. लोकांत धावाधाव सुरू झाली. मिनिटभरात घरासमोरच्या मोकळ्या जागेत ठिणगी पडली आणि मग जाळ पेटून उठला. पुढे येता येता कल्हार ओरडला, या घमेला आणा पटापट. कोणीतरी त्याच्या पायाशी घमेला आणून ठेवलं. पुढे होऊन कल्हारने हातातली पुरचुंडी त्या आगीत टाकली आणि त्या मागोमाग लगेच पुरचुंडीवर घमेलं पालथं टाकलं. घमेल्याखाली आगीत तडतड होत होती, फसफस होत होती. घाणेरड्या वासाचा कळपट धूर निघत होता. थकून तिथल्याच खांबाला टेकून कल्हार बसला आणि मागे खोलीकडे बोट धरून म्हणाला, त्याला आणा बाहेर. सगळं संपलं. पैशांची काय देवाणघेवाण झाली कल्हारला माहीत नव्हतं आणि त्याला त्यात फारसा रसही नव्हता. हिरामण बरोबर राहण्याचे दिवस संपले होते. काय केलतं नी कसे केलतं विचारत नाही. हिरामण चालता चालता म्हणाला, पण काम झकास झालं बरं का, आणि झटपट झालं. कल्हार त्यावेळी काहीच बोलला नाही आणि दुसऱ्या दिवशी पहाटेलाच आपल्या वाटेनं निघाला. निघताना निरोपाचाही शब्द तो बोलला नाही. त्याची एकट्याची वाटचाल सुरू झाली होती. हिरामणचा उपदेश तो विसरला नव्हता. ते शब्द अनुभवाचे होते. व्यायामाने आणि संयमित राहणीने शरीर तगडं झालं. काळ्या केसांच्या जटा खांद्यावर रुळायला लागल्या.
कामाचा कधी तुटवडा पडला नाही. एक गोष्ट त्याच्या ध्यानात आली. हिरामणने ज्या गोष्टी सुचवल्या होत्या त्यांच्या वापराने त्याचं काम सोपं होत होतं. अर्थात त्यातली कळीची गोष्ट कल्हारला माहीतच नव्हती. त्या क्रियांना काहीही अर्थ नव्हता. त्या क्रिया करणं हे महत्वाचं होतं. त्याच्या अंगी ज्या शक्ती होत्या त्यांना कार्यान्वित करण्यासाठी त्या क्रियांचा एखाद्या ट्रिगर सारखा देखील उपयोग होत होता. कोणाला एक तर आणखी कोणाला दुसरं. त्याला नियम असा काही नव्हताच. काहींना समोर कुंडली मांडलेला कागद, काहींना समोर कोणाचा तरी हात, काहींना समोर क्रिस्टल बॉल, काहींना शेळी मेंढीतल्या आतड्यांची वेटोळी, चीन मधल्या काहींना कोंबड्यांची हाडकं, आणखीन काहींना टेरॉटचे पत्ते, ज्यांच्यावर कलता मनोरा, फाशी गेलेला माणूस, एकमेकांना छेदणाऱ्या तलवारी, कलंडलेला प्याला, कवटी इत्यादी चित्र असतात. काहींना समोर पाण्याचं घंगाळ, काहींना समोर तेलाची परात, काहींना हातात रुद्राक्षाची माळ, तर काहींना धूप पात्रातला धूर. या गोष्टी समजावून सांगता येत नाहीत आणि शिकवता येत नाहीत. कल्हारने कशाचाही अतिरेक केला नाही आणि काहीही वर्ज्य केलं नाही. शरीराच्या अनेक भूका असतात. कल्हारमध्ये काहीतरी विशेष होतं. खास स्त्रियांच्या सहवासाचीही त्याला कधीच उणीव भासली नाही. गोऱ्या चामडीच्या स्त्रियांनी त्याला 5 स्टार हॉटेलच्या आलिशान शयनगृहात नेलं होतं आणि दुसऱ्या सकाळी थकल्या शरीराने त्याला निरोप देताना त्याचे खिसे नोटांनी भरले होते. शालीन, सुसंस्कृत, प्रतिष्ठित घरातल्या स्त्रियांनीही त्याच्याबरोबर रात्री काढल्या होत्या. तसाच तो झोपडपट्टीतही गेला होता. काही पथ्य तो सतत पाळत आला होता. त्याने कोणालाच फसवलं नव्हतं. सात्विक संतापाने कधी कधी रागवला असेल, पण कोणालाही कधीही शारीरिक व मानसिक इजा केली नव्हती. कधीही कशाचीही जबरदस्ती केली नव्हती. स्वतःच्या मनात त्याची स्वतःचीच प्रतिमा आरशासारखी स्वच्छ होती. खरंच आहे, माणूस स्वतःच्या कॉन्शियस पासून स्वतःची कोणतीही कृतीच काय, कोणताही विचार सुद्धा लपवू शकत नाही. आणि एक दुष्ट, स्वार्थी, हीन विचार म्हणजेच कॉन्शियस सारखा आरशावर डाग. तांबारलेले डोळे, उग्र चेहरा, गडगडाटी आवाज हा सर्व देखावा होता. लोकांचा विश्वास संपादन करण्यासाठी. त्यामुळं काम सोपं होत होतं. असा हा 35शीचा कल्हार येडामाच्या दारात हजर झाला होता. आपण पाहिलं, असा हा 35शीचा कल्हार इतक्या साऱ्या अनुभवांमधून घडत घडत मोठा झाला आणि येडामांच्या दारात आला. आता पुढे नेमकं काय होणार, तो त्या सदावर्तेंच्या घरात तर गेलाय. पुढची परिस्थिती काय असणार त्यासाठी आपण लवकरच भेटू नारायण धारप यांच्या 440 चंदनवाडीच्या 11व्या भागात. धन्यवाद.